हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात तुम्ही सगळे? होप सो सगळे मस्त आणि मजेत असतील. तर आज आपण जातोय फुले मार्केटला, म्हणजे जळगावच्या फुले मार्केटमध्ये. चला तर मग जाऊयात आणि एक्सप्लोअर करूयात आणि काय काय प्राइसचे कसे कसे कपडे वगैरे सगळं मिळते, तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेलच. चला तर मग जाऊयात. तर हे आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, म्हणजे जळगावचं सगळ्यात स्वस्त आणि मस्त. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळून जातील. जसं पुण्याचं तुळशीबाग तसं हे जळगावचं फुले मार्केट आहे. तर फुले मार्केटमध्ये जाण्यासाठी 2 ते 3 रस्ते आहेत. म्हणजे समोरच्या साईडने 17 मजलीकडनं जर आलात तर इथनं सरळ आल्यावर ही साईड येते आणि थोडंसं टर्न घेतलात तुम्ही तर दुसऱ्या साईडने सुद्धा तुम्हाला एंट्री करता येते. तर ह्या साईडला म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्ही 2-3 ठिकाणाहून एंट्री करणार तर तिथे सुरुवातीला तुम्हाला चप्पलचेच दुकानं बघायला मिळतील. तर सध्या लग्नाचं सीझन चालू आहे, त्यामुळे मग इथे अशा प्रकारचं जे आहे छान अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच व्हरायटीच्या तुम्हाला चप्पल इथे बघायला मिळतील. आणि हे सगळ्यात खूप जास्त असं चीपेस्ट मार्केट आहे. इथं तुम्हाला अगदी 1000 रुपयाची चप्पल 250 किंवा 300 रुपयापर्यंत मिळते. म्हणजे सांगताना ते खूप जास्त असा रेट सांगतात आणि मग बार्गेनिंग करून करून ते अगदी 200-250 रुपयावरती येतात. तरी ते अगदी तुम्हाला ब्रायडलच्या वगैरे किंवा मग एकदम भारी भारी असे चप्पलसुद्धा तुम्हाला इथं बाहेर मिळतात. म्हणजेच शॉपमध्ये वगैरे जायची गरज नाही. आणि अशा प्रकारचे जे आहे तर मध्ये मध्ये आपल्याला बँगल्सचे किंवा मग असे कटलरीचे सामान असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शॉप आहेत म्हणजेच बाहेर इथं आपल्याला बघायला मिळतात. तर अगदी तुळशीबागमध्ये जसे कमीत कमी दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू वगैरे असतात, तर तशा प्रकारच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या जास्त करून व्हरायटी इथं असतात. कारण की बाहेर दुकानांपेक्षा बाहेरचा जो सेल आहे तर तो खूप जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे त्यांचा माल एक्सचेंज होत राहतो किंवा मग नवीन नवीन व्हरायटीचे ते आणत असतात. तर इथे तुम्ही बघू शकता छान छान असे गळ्यातले वगैरे या ठिकाणी होते. सोबतच छान छान असे कानातले इयरिंग्स म्हणतात, तर ते पण छान छान असे होते. वेगवेगळ्या कलरमध्ये पण होते. आणि इथे अशा प्रकारचे जे आहेत तर स्टोल, कुर्ती तुम्हाला अगदी बाहेर गाऊन वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी खूप इझिली मिळतं. आणि ह्याचा जो रेटसुद्धा आहे तर तो सुद्धा कमी होतो. शक्यतो ह्या ज्या पर्स वगैरे असतात तर त्यांचा रेट कमी होत नाही, पण काही काही वस्तू ज्या आहेत तर त्यांची बार्गेनिंग खूप जास्त कमी करून मिळतं आपल्याला वस्तू कुठलीही. तर त्या पर्सची प्राईस 150, 200, 250, 300 म्हणजे जशी तुम्ही घेणार तशा प्रकारमध्ये जे आहे तर तुम्हाला ते पर्स वगैरे मिळतात. सोबतच स्टोलच्या व्हरायटीसुद्धा खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि खूप जास्त म्हणजेच तुम्ही अगदी दिवसभर जरी या ठिकाणी फिरलात तरी बोर होणार नाही, एवढं असं मोठं मार्केट आहे. आणि इथं जे आहे तर छान छान असे एकदम मस्त असे बँगल्सचं आपल्याला चुडा किंवा काय तुम्हाला जर घागऱ्यावर वगैरे बनवायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बनवून देतात. आणि खूप कमी प्राईजमध्ये. जर तुम्ही त्याच प्रकारचं जर बँगल्सचा चुडा वगैरे घ्यायला गेलात एकदम जसं तुमची साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा त्यावर मॅचिंग असा, तर ते खूप जास्त महागात पडतं. आणि अशा प्रकारचे इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे कलरमध्ये किंवा मग पॅटर्नमध्ये तुम्हाला पर्ससुद्धा भरपूर सगळ्या दिसतील. यापेक्षाही जास्त नेहमी असतात, कारण सध्या आता कसं आहे लग्नाचं सीझन थोडंसं संपलेलं आहे, त्याच्यामुळे तेवढा पाहिजे तेवढा माल यांच्याकडे नव्हता. पण याच्यापेक्षा सुद्धा जास्त जर तुम्ही गेलात तर खूप जास्त असे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे वगैरे पर्स म्हणा काय जे काय असेल ते सगळं काही मिळेल. जे तुम्ही कुर्ती वगैरे घेणार असाल तर कुर्तीचे रेटसुद्धा कमी प्रमाणात असतात इथं. म्हणजे जसं की 250ला किंवा मग 200ला, 500ला 2 अशा प्रकारचे जे आहे तर ते कुर्तीसुद्धा तुम्हाला सहज मिळतात. आणि मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग असतात म्हणजेच नवीन नवीन वगैरे येतात टॉप, तर तेच इथं बाहेरसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. एक वेळ दुकानामध्ये वगैरे बघायला मिळणार नाही, पण बाहेर खूप जास्त असे मिळतात. त्यानंतर इथे मी बघत होतो गाऊन, तर गाऊनसुद्धा त्याची खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन कलरमध्ये आपल्याला सहज बघायला मिळतात. तर हे आहे फुले मार्केटचं ग्राउंड सेक्शन. आणि इथं वरती अजून 2 मजले आहेत, म्हणजेच एकूण असं हे 3 मजली इथं जे आहेत तर हे शॉप आहेत. तर शक्यतो जे आहे तर ग्राउंड फ्लोअरला वगैरे जास्त दुकानं आहेत अशा प्रकारचे. आणि इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे चप्पल वगैरे आहेत तर इथं
सहज मिळतात. म्हणजेच की हे जे प्राईज आहे तर 200-300 रुपयाला किंवा मग कधी-कधी या ठिकाणी सेलसुद्धा असतो. आणि सोबतच ह्या ठिकाणी जे ग्राउंड फ्लोअरला आहे तर होलसेलचे शॉप किंवा मग तुम्हाला पार्टीवेअर ड्रेस वगैरे घ्यायचे असतील तर इथे जवळपास 5 ते 6 दुकानं आहेत आणि यांचेसुद्धा बार्गेनिंग रेट खूप जास्त करायला लागतो आपल्याला. म्हणजेच बार्गेनिंग करायलाच लागते, कारण की ते जे प्राईस सांगतात ते आपल्याला खूप जास्त अशी दुप्पट-तिप्पट सांगतात. त्यामुळे मग आपल्याला थोडंसं कमी करत हे बरोबर ते आपल्याला ज्या पाहिजे त्या प्राईजमध्ये आपल्याला सहज मिळतं. आणि अशा प्रकारचे इथे जे आहेत तर खालीसुद्धा इथे ग्राउंड फ्लोअरवरतीच कुर्ती आणि लेगिन्सवाले बसतात. तर ह्यांचा जो रेट आहे तर तो शक्यतो फिक्स असतो. त्यानंतर आम्ही गेलो होते, म्हणजेच आम्हाला चप्पल घ्यायची होती तर चप्पलच्या दुकानात. तर या दुकानांमध्ये सुद्धा बार्गेनिंग करायलाच लागते. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे जे आहे तर काचामध्येच वेगवेगळ्या टाईपचे चप्पल, म्हणजे तिथून तुम्ही चॉईस करून मग तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये ते सहज देतात. इथं पण आम्ही चप्पल घेतली तर 2 म्हणजेच ब्लॅक कलरची. तर तिची जी प्राईज आहे तर ती सांगत होते ते आम्हाला जवळपास ₹550. तर आम्ही ती घेतली ₹300 तर ते पण त्यांनी सहज दिली. घेतल्यानंतर असं वाटत होतं की ₹250 जर म्हटलं असतं तर दिलं असतं की काय. मग पण क्वालिटी वाईज ती चांगली होती, त्याच्यामुळे 300ला बरोबर परवडली ती. तर इथे मी जसं सांगितलं तुम्हाला जवळपास 2 ते 3 मजले आहेत इथे. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तर ड्रेसचे शॉप वगैरे आहेत, लहान मुलांचे किंवा मग मोठ्यांचे. तसंच इथे सुद्धा बघू शकता की तिथं ना पार्टीवेअर ड्रेसचं शॉप होतं आणि इथे अशा प्रकारचे जे आहेत तर कुर्ती वगैरे किंवा मग शॉर्ट टॉपचे जे आहेत तर ते शॉप असतात. आणि ह्या साईडला आहेत पुढे गेल्यानंतर ते म्हणजे सगळे होलसेलचे शॉप. तर इकडनं जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी वगैरे इथं बघायला मिळतील. तर इथं सुद्धा बघू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी जसं तुम्हाला पाहिजे तसं. आणि इकडे सगळे आहेत ते म्हणजेच होलसेलचे दुकानं. तर इथे तुम्हाला असं 1-2 वगैरे शक्यतो खूप कमी दुकानांमध्ये मिळते. बाकीच्या दुकानांमध्ये तुम्हाला 6 किंवा 12 मग असं सगळं घ्यायला लागतं. म्हणजे जसं तुम्हाला मेहंदी वगैरे पाहिजे असेल तर ती एखादी पुडी कोणत्या-कोणत्या दुकानांमध्ये देतात, पण कोणकोणत्या दुकानांमध्ये तुम्हाला 6 किंवा 12चीच पीस घ्यावं लागतं. तर असं एकूण 3 सेक्शनमध्ये हे जे होलसेलचे आहेत तर हे सगळे शॉप आहेत. तर त्या होलसेलच्या शॉपमध्ये तुम्हाला सगळं मिळते. जसं आता हे इथे आहे तर हे होलसेलचं नाही पण रिटेलचंच आहे. पण इथं तुम्हाला अगदी छोटी टोपली वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळते. तर इथं तुम्ही बघू शकता छान छान अशा डेकोरेट केलेल्या ज्या आहेत तर ते इथे वस्तू होत्या. आणि अशा प्रकारचे जे टिकल्यांचं वगैरे जर म्हणाल तर टिकल्यांचं पूर्ण जे आहे 6 किंवा 12चं जे असतं तर ते तुम्हाला पूर्ण घ्यावं लागतं. आणि इथे समोरच्या साईडला जे आहे तुम्ही बघताय तर तिथे सुद्धा म्हणजेच किराण्याचे वगैरे म्हणजेच चिप्स किंवा मग चॉकलेटचे वगैरे अशा प्रकारचे जे आहेत तर ते होलसेलचे शॉप आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता खूप असे फक्त हे टिकल्यांचं शॉप होतं. तर अशा प्रकारचे तुम्हाला भरपूर सगळे शॉप इथे बघायला मिळतील. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या छान छान अशा रिंग, आणि ह्या रिंग अगदी 25 किंवा 30 रुपयाला, बस त्याच्यावरती एकही रिंग नाही. म्हणजेच 25-30 रुपयात अगदी डायमंडच्या टाईपमध्ये आपल्याला रिंग वगैरे मिळतात. तर हे जे होलसेलचं मार्केट आहे तर हे ग्राउंड फ्लोअरला आहे. म्हणजेच तुम्हाला असं फेशियल किट वगैरे किंवा काही घ्यायचं असेल तर इथे ग्राउंड फ्लोअरवरती आपल्याला सहज सगळ्या वस्तू मिळतात. म्हणजेच अगदी 550 किंवा 600 रुपये किंमत जर असेल फेशियल किटवरती तर ती तुम्हाला 200 रुपयाला सहज मिळून जाते. तर इथे तुम्ही बघू शकता जे ब्रायडलचे जे असतात बँगल्सचं वगैरे सेट तर ते स्वतः इथे बनवून देतात जसं आपल्याला पाहिजे तसं. तर इथे किती छान असं हे बँगल्सचा चुडा वगैरे बनवलेला आहे किंवा तुम्ही सहज कुठला लग्नासाठी वगैरे पण घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता. इथे बघा पूर्ण असे क्लचर, बेल्ट लहान मुलींचे एकदम छान छान असं कलेक्शन इथं खूप मस्त असं आहे. चला तर मग मस्त असं पूर्ण फुले मार्केट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हे फुले मार्केट जरी मी तुम्हाला 15 ते 20 मिनटाचा व्हिडिओ दाखवला तरी कमीच होईल एवढं आहे. तर मार्केटमधनं मी अशा प्रकारचे जे आहे तर ते मंगळसूत्र घेतलेले. तर इथं यांची प्राईस जवळपास 80-90 किंवा मग 100 रुपये अशी आहे. वेगवेगळी प्राईज आहे सगळ्यांची. तर असे एकूण मी 3 मंगळसूत्र घेतले आणि चप्पलसुद्धा एक घेतली. तर चप्पल तर मी काही दाखवली नाही, पण अशा प्रकारचे छान छान असे 3 मी मंगळसूत्र घेतले. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.